नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांकडून कधीही या 3 गोष्टीची अपेक्षा करू नका याबद्दलचे बाळूमामांचा सखोल संदेश, बाळूमामांचा दैवी विचार आणि बाळूमामांचा सखोल विचार याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया. चांग बरं, बाळूमामांच्या नावानं चांग बरं. नमस्कार भक्तांनो. बाळूमामांच्या विचारानुसार जीवनातील नातेसंबंध हे प्रेम, समजूतदारपणा आणि स्वीकार यावर टिकून राहतात. विशेषतः आई वडील आणि मुलांचे नाते हे अत्यंत पवित्र आणि निस्वार्थ असते, लक्षात ठेवा. पण अनेक वेळा अपेक्षा या नात्यात दुरावा निर्माण करतात. म्हणूनच बाळूमामा सांगतात की मुलाकडून काही गोष्टीची अपेक्षा कधीही करू नका, कारण अपेक्षा वाढले की दुःखही वाढतं. भक्तांनो, पहिली गोष्ट म्हणजे मुलांनी नेहमी आपल्या मनाप्रमाणेच वागावे ही अपेक्षा ठेवू नका. प्रत्येक मुलं हे वेगळ्या स्वभावाचे, विचारांचे आणि स्वप्नाचे असते. त्यांना त्यांचा स्वतःचा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे. आपण त्यांना संस्कार देऊ शकतो, योग्य अयोग्य समजावून सांगू शकतो, पण त्यांच्या आयुष्याचे नियंत्रण आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केल्यास ते नातं ताणले जाते. भक्तांनो, बाळूमामा सांगतात भक्तांनो, मुलांना उडायला पंख द्या, पिंजरा नाही. जेव्हा तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करता तेव्हा तेही तुमच्याबद्दल अधिक प्रेम आणि आदर बाळगतात. भक्तांनो, तसेच भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे मुलांनी नेहमी आपली सेवा करावी किंवा आपल्यासाठीच जगावे ही अपेक्षा ठेवू नका. भक्तांनो, आई वडिलांनी मुलांसाठी जे केले ते कर्तव्य आणि प्रेम म्हणूनच केलेले असते. त्यांची परतफेड म्हणून काही मागणे योग्य नाही. आजची पिढी वेगळ्या जगात जगते. भक्तांनो, त्यांची जबाबदारी, ताणतणाव आणि परिस्थिती वेगळी असते. म्हणून भक्तांनो, जर आपण सतत मी तुझ्यासाठी इतके केले असे सांगित राहिलो तर ते मुलांच्या मनावर ओझे बनते. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या लेकरांनो, जे दिलं ते विसर, जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा. सेवा ही प्रेमातून आली तर खरी असते, लक्षात ठेव, अपेक्षेतून नाही. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी नेहमी आपल्या भावना आणि विचार समजून घ्यावेत ही अपेक्षा करू नका. प्रत्येक पिढीचा विचार करण्याचा दृष्टिकोन भक्तांनो वेगळा असतो. कधी कधी मुलांना आपल्या भावना पूर्णपणे समजत नसतात, पण याचा अर्थ ते आपल्यावर प्रेम करत नाहीत असा होत नाही. संवादाची कमतरता आणि अपेक्षापेक्षा भक्तांनो संवादाची कमतरता आणि अपेक्षा यामुळे गैरसमज निर्माण होतात. म्हणून बाळूमामा सांगतात की समजून घेण्यापेक्षा समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आपण जर भक्तांनो प्रेमाने, शांतपणे आपल्या भावना व्यक्त केल्या तर नाते अधिक मजबूत होते. या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर आई वडील आणि मुलांचे नाते अधिक आनंदी, शांत आणि प्रेमळ राहते. यापेक्षा कमी केल्या की समाधान वाढते. बाळूमामांचा संदेश स्पष्ट आहे. नात्यांमध्ये हक्कापेक्षा प्रेम ठेवा. भक्तांनो, हक्कापेक्षा प्रेम ठेवा, अपेक्षेपेक्षा विश्वास ठेवा आणि नियंत्रणापेक्षा स्वातंत्र्य द्या. तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी होते. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. तसेच भक्तांनो, मुलावर प्रेम करा, पण त्यांच्याकडून अपेक्षापेक्षा ओझे ठेवू नका. आधी सांगितलेल्यापेक्षा गोष्टींपेक्षा थोडी वेगळी आणि अधिक सखोल माहिती आपल्याला बाळूमामांनी येथे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. मामांनी सांगितलेली माहिती. तसेच बाळूमामा असेही सांगतात की मुलाकडून कधीही कृतज्ञतेची अपेक्षा करू नका, कारण आपण जे काही मुलांसाठी करतो ते आपल्या प्रेमातून आणि कर्तव्यातून करत असतो. जर आपण मनात मुलांनी मला धन्यवाद द्यावा, माझी कदर करावी अशी अपेक्षा ठेवली तर भक्तांनो, जेव्हा ते घडत नाही तेव्हा मन दुखावते. पण खरे प्रेम हे परतफेडीची अपेक्षा भक्तांनो करत नाही. जसे झाड फळ देते पण कधीच विचारत नाही की माझे कौतुक करा, तसेच आईवडिलांचे प्रेम असावे, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, बाळूमामा सांगतात की मुलांनी
तुमच्याशी नेहमीच जोडून राहावे. सतत भक्तांनो तुमच्यासोबत फिरावे अशी अपेक्षा ठेवू नका. काळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि प्रत्येकाला स्वतःचे आयुष्य घडवायचे असते. मुलं मोठी झाल्यावर त्यांना त्यांचे कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. जर भक्तांनो आपण त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते नातं तुटण्याची शक्यता वाढते. प्रेम म्हणजे पकडून ठेवणे नाही, तर सोडूनही नातं भक्तांनो जपणे आहे. आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे मुलांनी तुमच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करावे अशी अपेक्षा ठेवू नका. अनेक वेळा आई वडील स्वतःची स्वप्न मुलावरती लादतात. मी डॉक्टर होऊ शकलो नाही म्हणून माझं मूल डॉक्टर व्हावं, किंवा मी जे करू शकलो नाही ते माझ्या मुलानं करावं. पण प्रत्येक आत्मा वेगळ्या उद्देशाने जन्माला आलेला असतो. मुलांना त्यांच्या आवडी, त्यांच्या क्षमता आणि त्यांच्या मार्गानुसार जगू दिलं तर ते खऱ्या अर्थाने यशस्वी आणि आनंदी होतात. बाळूमामांचा एक अजून खोल भक्तांनो बाजूने संदेश मामांनी सांगितलेला आहे की मुलांनी कधीच तुमच्या मनासारखे निर्णय घ्यावेत ही अपेक्षा तुम्हाला सोडायची आहेत. कारण अनुभव वेगळे, काळ वेगळा आणि विचार वेगळे असतात. कधी त्यांचे निर्णय चुकीचे वाटले तरी त्यांना अनुभवातून शिकू द्या. कारण भक्तांनो पडल्याशिवाय चालायला शिकता येत नाही. म्हणून बाळूमामा सांगतात, मुलं ही आपली मालमत्ता नाहीत, ती परमेश्वराने दिलेली जबाबदारी आहेत. त्यांना प्रेम, संस्कार, योग्य दिशा द्या. पण भक्तांनो त्यांच्या आयुष्यावर हक्क गाजवू नका. तसेच भक्तांनो जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडून फक्त प्रेम देऊ लागता तेव्हा नात्यातील कटुता नाहीशी होते आणि आपुलकी आपोआप वाढते. अशा नात्यांमध्ये शांतता, समाधान आणि खरी आनंदाची अनुभूती मिळत असते, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो मुलावरती प्रेम करताना अपेक्षा जितक्या कमी ठेवाल तितका आयुष्य भक्तांनो अधिक शांत आणि समाधानकारक होईल. यामध्ये अजून काही खोल गोष्टी समजून घेतल्या तर आई वडील आणि मुलांचं नातं अधिक सुंदर बनतं. बाळूमामा सांगतात की मुलांनी नेहमी तुमचा मान सन्मानच ठेवावा ही अपेक्षा मनातून ठेवू नका. भक्तांनो हो, आदर मिळणं महत्त्वाचं आहे, पण तो जबरदस्तीने मिळत नाही, तो प्रेमाने आणि वागणुकीने मिळतो. कधी मूल रागात बोलत असतं, कधी मुलं रागात बोलतात, चूक करतात, पण त्यांचा अर्थ ते तुम्हाला कमी लागतात असा नसतो. जर भक्तांनो आपण प्रत्येक गोष्टीत माझा अपमान झाला असे मानले तर मनात भक्तांनो कटुता वाढते. म्हणून बाळूमामा सांगतात की मान मागून नाही तर वागणुकीतून मिळतो भक्तांनो. म्हणून माझ्या प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो तुम्हाला या समाजामध्ये तुम्हाला घरामध्ये मान वाढवायचा असेल तर तुमची वागणूक चांगली पाहिजे, तुमचे कर्म चांगले पाहिजे, लक्षात ठेवा. तसेच ते सांगतात की मुलांनी तुमच्या प्रत्येक शब्दाला होकार द्यावा अशी अपेक्षा तुम्ही कधीच ठेवू नका. कारण मतभेद हे नात्याचा शत्रू नसतात, तर ते नातं अधिक प्रगल्भ बनतात भक्तांनो. जर मुलं तुमच्याशी वाद घालत असतील तर त्यांचा अर्थ ते विचार करतात, त्यांचं स्वतःचं मत आहे, त्यांना ऐका भक्तांनो, त्यांना ऐका, समजून घ्या. यातून नातं अधिक मजबूत होतं. आणखी एक महत्त्वाचा विचार म्हणजे मुलांनी तुमच्या दुःखाची पूर्ण जाणीव ठेवावी आणि त्यानुसार वागावं ही अपेक्षा करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वतःचे संघर्ष असतात. कधी मुलं त्यांच्या अडचणीमध्ये इतकी गुंतलेली असतात की त्यांना तुमचं दुःख पूर्णपणे समजत नाही. पण भक्तांनो याचा अर्थ ते तुमच्यावर प्रेम करत नाही असा अजिबातच होत नाही. म्हणून बाळूमामा सांगतात, अपेक्षेपेक्षा नको संवाद हवा, अपेक्षा नको तर संवाद हवा असे आपले सद्गुरू संत ब्रह्मानंद नायक बाळूमामा सांगतात, लक्षात ठेवा. बाळूमामा अजून एक गहिरा संदेश असा सांगितलेला आहे की मुलांनी कधीच तुमच्याशी चूक करू नये ही अपेक्षा सोडा. कारण चूक करणे हा माणसाचा स्वभाव आहे. जर आपण मुलांना चुकूच दिलं नाही तर ते कधीच शिकवणार नाहीत आणि शिकणार सुद्धा नाहीत. प्रत्येक चूक ही शिकण्याची संधी असते.
त्यावेळी भक्तांनो रागवण्यापेक्षा मार्गदर्शन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ठीक आहे. तसेच ते सांगतात की मुलांनी आयुष्यभर तुमच्याच पद्धतीने जगावं ही अपेक्षा चुकीची आहे. काळ बदलतो, विचार बदलतात आणि जीवनशैलीही बदलते. आपण जुन्या विचारांना घट्ट धरून बसलो तर पिढ्यांमध्ये अंतर वाढतं. त्यामुळे लवचिकता ठेवणं आणि नवीन विचार स्वीकारणं खूप गरजेचं आहे. भक्तांनो, बाळूमामांचा एक अतिशय गूढ संदेश आहे. अतिशय सुंदर गोष्ट बाळूमामा इथे सांगतात की मुलं ही नदीसारखी असतात, त्यांना वाहू द्या. जर तुम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर पूर येतो आणि जर त्यांना योग्य दिशा दिली तर ते समुद्रापर्यंत भक्तांनो पोचतेच असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर याचा अर्थ असा की मुलांना प्रेम, आधार आणि संस्कार द्या, पण त्यांच्या आयुष्यावर बंधनं घालू नका. जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता आणि फक्त निस्वार्थ प्रेम करता तेव्हा नात्यांमध्ये खरी आनंदाची फुले उमगतात, लक्षात ठेवा. तसेच बाळूमामा पुढे सांगतात की मुलांबरोबर नातं हे अपेक्षा नव्हे तर स्वीकार आणि निस्वार्थ प्रेम यावर उभं असतं. जितका आपण आत खोल जातो तितकं लक्षात येतं की दुःखाचं मूळ कारण मुलांचं वागणं नसतं तर आपल्या मनातल्या अपेक्षा असतात, लक्षात ठेवा. तसेच सद्गुरू संत बाळूमामा सांगतात की अरे माझ्या बालांनो, मुलांनी तुमचं आयुष्य आनंदी करावं ही अपेक्षा ठेवू नका, कारण तुमचा आनंद हा तुमच्या मनस्थितीवरती अवलंबून असतो, मुलांच्या वागण्यावर नाही. अनेक पालक आपल्या आनंदाची किल्ली मुलांच्या हातात देतात. भक्तांनो, मुलं नीट वागली तर मी आनंदी नाही तर दुःखी, पण हे चुकीचं आहे. बाळूमामा म्हणतात स्वतःचा आनंद स्वतः शोधा, तो दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका. जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी राहता तेव्हा त्या आनंदाचा परिणाम मुलावरही होतो. भक्तांनो, तसेच ते सांगतात की मुलांनी तुमचं वृद्धापकाळात पूर्ण आधार बनावं ही अपेक्षा मनात घट्ट ठेवू नका. आधार मिळणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण ती अपेक्षा म्हणून ठेवली तर मनात भीती आणि असुरक्षितता निर्माण होते. जीवनात स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवणं खूप गरजेचं आहे. मुलं आपल्याला साथ देतीलच, पण ती त्यांच्या परिस्थितीनुसार असेल, आपल्या अपेक्षानुसार नाही, लक्षात ठेवा. आणखी एक गूढ संदेश म्हणजे मुलांनी भक्तांनो कधीच तुमच्यापासून दूर जाऊ नये ही अपेक्षा सोडा. आयुष्याचा नियमच आहे भक्तांनो. तर काय नियम आहे? जे जवळ येतं ते कधीतरी दूर जातं. मुलं मोठे होतात, त्यांची स्वप्न वाढतात आणि त्यांना त्यांचा मार्ग घ्यावा लागतो. जर आपण त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला तर नात्यात तणाव निर्माण होतो, पण जर आपण प्रेमाने त्यांना जाऊ दिलं तर ते परत प्रेमानेच तुमच्याकडे येतात, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. बाळूमामा पुढेही सांगतात की मुलांनी तुमच्या त्यागाची सतत जाणीव ठेवावी, ही अपेक्षा करू नका. मी तुझ्यासाठी इतकं केलं हा विचार जर मनात वारंवार येत राहिला तर तो प्रेमाला ओझं बनवतो. खरा त्याग हा मोजमाप करत नाही, जे दिलं ते दिलं, त्याची परतफेड अपेक्षित नसावी. कारण अपेक्षा आली की भक्तांनो त्यागाचं पुण्य कमी होतं. एक अजून खोल विचार म्हणजे मुलांनी तुमच्या चुका भक्तांनो कधीच दाखवू नयेत अशी अपेक्षा ठेवू नका. कधी कधी मुलं आपल्याला आपल्या चुका दाखवतात आणि ते स्वीकारणारं कठीण जातं, लक्षात ठेवा. पण हेच आत्मपरीक्षणाचं साधन असतं. बाळूमामा सांगतात की जो स्वतःच्या चुका स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. तसेच बाळूमामा पुढेही सांगतात की मुलांनी तुमच्यावर नेहमी प्रेम व्यक्त करावं ही अपेक्षा ठेवू नका. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही मुलं शब्दांनी प्रेम दाखवतात, काही कृतीने, तर काही भक्तांनो फक्त आपल्या उपस्थितीतून. जर आपण फक्त भक्तांनो आपल्या अपेक्षित पद्धतीनेच प्रेम पाहू लागतो तर खऱ्या प्रेमाची ओळखच होणार नाही. तसेच भक्तांनो शेवटी बाळूमामा एक अत्यंत गहन आणि आयुष्य जीवन बदलणारा संदेश देतात की मुलं ही तुमच्या आयुष्याचा भाग आहेत, पूर्ण आयुष्य नाहीत, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा की मुलावर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, पण स्वतःचं आयुष्य जगा. स्वतःच्या आनंदाचं, लक्षात ठेवा, स्वतःच्या आनंदाचा, समाधानाचा आणि शांततेचा स्रोत स्वतःमध्येच शोधा, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही अपेक्षा सोडता तेव्हा नातं हलकं होतं.
जेव्हा तुम्ही नियंत्रण सोडता तेव्हा नातं मुक्त होतं आणि जेव्हा तुम्ही फक्त प्रेम ठेवता तेव्हा नातं खऱ्या अर्थाने भक्तांनो पवित्र होतो. हाच बाळूमामांचा खरा संदेश आहे. हाच बाळूमामांचा खरा विचार आहे. अपेक्षा कमी करा, प्रेम वाढवा आणि जीवन आनंदाने जगा. ठीक आहे, तर बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं. अशीच भक्तांनो दैवी संदेश, बाळूमामांचे विचार, बाळूमामांच्या अपेक्षापेक्षा जास्त विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे, आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.